टेम्परेचर एवढं जास्त वाढतंय, दुपार झाली म्हणलं की असं काहीतरी थंडगार ज्यूस प्यावंसं वाटतं. आणि त्यात आता मस्त द्राक्षेचा सीझन चालू झाला आहे. म्हटलं चला आज द्राक्षाचा ज्यूस बनवूयात. ह्याच्यासाठी एक बाऊल भरून द्राक्षं घेतली, चवीनुसार मीठ आणि साखर घेणार आहोत. सर्वात प्रथम ही द्राक्ष मी स्वच्छ धुवून घेतली. एका मिक्सर जारमध्ये आपण हे सर्व आता मिक्स करून घेऊयात. एक बाऊलभर द्राक्षे घेतली. ह्याच्यात आरामशीर आपल्याला 1.5 ते 2 ग्लास एवढा ज्यूस बनतो. चवीनुसार साखर घालायची. साखर जास्त नाही घालायची, कारण द्राक्षेला ऑलरेडी थोडा गोडपणा असतो. आणि चवीनुसार किंचित चिमूटभर मीठ घातलं. आता ह्याच्यातच तुम्ही आईस क्यूब देखील टाकू शकता, किंवा थंड पाणी जर असेल तर माठातलं किंवा फ्रीजमधलं थंड पाणी मिक्स करा. मी ते ऑलरेडी माठातलंच पाणी घेतलं होतं. हे सर्व मिक्स करून ह्याचा ज्यूस बनवून घेतला. आणि आता हा सर्व गाळून घेतला, कारण द्राक्षाचे वरचे साल राहते त्याच्यामुळे गाळून घेतला तर अजून टेस्टी बनतो. 2 मिनटामध्ये आपला हा ग्रेप्स ज्यूस बनवून तयार झाला.